जय जय रघुवीर समर्थ. बघा समर्थ म्हणतात की शिक्षण हे आपल्याला फक्त ज्ञान शिकवतं. बघा समर्थ म्हणतात की शिक्षण हे फक्त आपल्याला ज्ञान शिकवतं, पण आयुष्यातील अनुभव कसे वागायचे आणि कसे जगायचे हे शिकवते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की शिक्षण हे फक्त आपल्याला ज्ञान देते, पण आयुष्यातील अनुभव आपल्याला कसं वागायचं आणि कसं जगायचं हे शिकवते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण बाहेर ज्यावेळेस पडतो त्यावेळेस बघा म्हणले समर्थ, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा एकसारखा नसतो. प्रत्येकाचा स्वभाव त्या रंगाप्रमाणे असतो. रंग जसे वेगवेगळे असतात, पिवळा, निळा, नारंगी, गुलाबी, हिरवा, काळा, पिवळा, तसं म्हणले समर्थ प्रत्येकाचे स्वभाव हा वेगवेगळा असतो. कोणाचा स्वभाव चांगला असतो तर कोणाचा वाईट असतो. आणि बघा म्हणले समर्थ, प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की शिक्षण हे फक्त आपल्याला ज्ञान शिकवतं, पण अनुभवच आपल्याला कसं जगायचं आणि कसं वागायचं हे शिकवतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की आपले खरे मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक हे कसे मानायचे. ज्यावेळेस आपल्यावर एखादं संकट येतं त्यावेळेस ते आपल्याला ज्यावेळेस मदतीला येतील किंवा आपला हात घट्ट धरतील, आपल्याला समजावून सांगतील, आपल्याला प्रोत्साहन देतील आणि आपल्याला सांगतील की ही दिवस जातील, तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या मदतीला आहे. हे ज्यावेळेस एखादा मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक म्हणतील त्यावेळेसच ते खरे नातेवाईक. पण आपल्या संकटाच्या वेळेस जर आपल्या मदतीला कोणीच आलं नाही तर ते मित्र मैत्रीण नातेवाईक फक्त नावापुरते असतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की खरी ओळख त्यांची त्यावेळेसच होते ज्यावेळेस आपल्यावर एखादं संकट येतं किंवा एखादी वाईट परिस्थिती येते, त्यावेळेस आपल्याला त्यांची खरी ओळख कळते. नाहीतर एरवी मात्र ते फक्त गोडच बोलतात, पण आतून मात्र त्यांचा स्वभाव वेगळाच असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग खरे मित्र नातेवाईक किंवा ओळखायचे ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग येतो, ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादं दुःख येतं, ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादं संकट येतं, त्यावेळेस जर एखादे मित्र धावत आला, मैत्रीण धावत आली किंवा जर नातेवाईक मदतीला धावत आले तर तेच खरे मित्र, तेच खरी मैत्रीण आणि तेच खरे नातेवाईक असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जसे जसं मनुष्याला अनुभव येतो तसं मनुष्य आतून परिपक्व बनतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की आपण ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला कळतं की भाजीवाला वरून पाऊस पडतोय आणि खाली जमीन पूर्णपणे ओली झाली आहे, भाजी ओली झाली आहे, त्याच्या डोक्यावरही पाणी पडतंय, तरीही तो कष्ट करतोय. का तर त्याच्या पोटासाठी, त्याच्या संसारासाठी. बघा तिथून सुद्धा आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. बघा नंतर वडापाव आला, छोटासा त्याचा गाडा असतो, वरून पाऊस पडतोय, कढई ठेवलेली असते, वड्याचं पीठ त्याने पूर्णपणे तयारी केलेली असते आणि तरीही तो ते संकट सहन करून तो वडा तळतो आणि विकत बसतो. बघा म्हणले समर्थ, त्यातूनही आपल्याला काही ना काहीतरी अनुभव मिळतो, त्यातूनही आपल्याला शिकायला मिळतं, त्यातूनही आपल्याला बोध मिळतो की खरंच त्यांच्यापेक्षा तर माझं आयुष्य चांगलंच, हे आपल्याला तेव्हा कळतं. आपण तर सुखी असतोच, पण ज्यावेळेस आपण रस्त्याने चालतो आणि ज्यावेळेस एखाद्याला एक पाय नसतो त्यावेळेस आपल्याला कळतं की खरंच आपण सुखी आहे. ज्यावेळेस आपण चप्पल घालून जातो त्यावेळेस ज्या व्यक्तीच्या पायात चप्पल नसते त्यावेळेस आपल्याला वाटतं की खरंच आपण सुखी आहे, आपल्या पायात तर चप्पल आहे. आपण ज्यावेळेस 4 चाकी हवी आहे असं म्हणतो त्यावेळेस आपल्याला दुःख होतं, पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती सायकलवर जाते त्यावेळेस आपल्याला वाटतं की खरंच ह्या व्यक्तीकडे तर कार गाडी पण नाही, पण ही व्यक्ती आनंदित आहे. मग सायकल वाऱ्याकडे बघण्यापेक्षा ज्या व्यक्तीकडे दोन्ही पाय नाही त्याच्याकडे बघा, मग तो किती दुःखी असेल. मग त्यावेळेस आपल्याला कळतं की खरंच आपण सुखी आहे. बघा म्हणले समर्थ, म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, ज्यावेळेस आपल्याला अनुभव येतो त्यावेळेस आपण आतून परिपक्व बनतो आणि त्यावेळेसच आपल्याला कसं वागायचं आणि कसं जगायचं हे कळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अनुभवानेच मनुष्य
परिपक्व बनतो आणि अनुभवानेच मनुष्याला कसं वागायचं हे कळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की 4 पुस्तकं वाचलं की आपल्याला सगळं ज्ञान येत नाही. खरं ज्ञान तर ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी कामाला जातो, ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर पडतो, ज्यावेळेस आपल्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावं लागतं, ज्यावेळेस आपल्याला इतर लोकांचे स्वभाव कळतात आणि ज्यावेळेस इतर लोक आपल्याकडे पैसा नसताना कसं वागतात, पैसा आल्यावर कसं बोलतात आणि आपलं एखादं अस्तित्व असल्यावर कसं वागतात, आपलं काहीच अस्तित्व नसल्यावर कसं वागतात हे आपल्याला कळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शिक्षण हे आपल्याला फक्त ज्ञान शिकवतं, पण आयुष्यातील अनुभव हे आपल्याला कसं वागायचं आणि कसं जगायचं हे शिकवतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एक सोनाक्षी नावाची मुलगी होती. घर पूर्णपणे श्रीमंत होती. ती हुशार होती अभ्यासामध्ये. तिने इंजिनिअरची डिग्री घेतली होती आणि लाडात वाढल्यामुळे आईनं उपीट दिलं तरी तिला खाऊ वाटत नव्हतं. उपीट केलं की म्हणायचे पोहे करा. घरामध्ये सगळं काही स्वयंपाक व्यवस्थित केला तर तिला कुठल्या भाज्या आवडत असायच्या, कुठल्या नसायच्या. आईला परत म्हणायची तू ही भाजी केली नाही, ही केली तरच मी जेवणार. असा नेहमी ती आईला त्रास देत होती. कधी स्वतःहून तर नाश्ता करत नव्हती, स्वतःहून कधी स्वयंपाकात मदत करत नव्हती. पण आईने सगळं आणून दिलेलं ते सुद्धा ती आयतं खात नव्हती, त्यात सुद्धा नावं ठेवत होती. बघा म्हणले, फक्त तिला शिक्षणाचं ज्ञान होतं, बाहेरचं काहीच ज्ञान नव्हतं. मग असं करत करत आईही म्हणायची ठीक आहे, असू दे, माझी एकुलती एक मुलगी आहे, तिचे लाड मी नाही पुरवले तर कोण पुरवणार. म्हणून आई सगळं काही तिच्या चुका झाकून घेत होती. ती म्हणली मला वांग्याची भाजी तर तेच करून द्यायची, त्याला नाश्ता जर उपीट केलं तर शिरा म्हणायची, शिरा करून द्यायची. म्हणजे तिच्या आवडीप्रमाणे सर्व काही तिची आई तिला देत होती. पण बघा, ज्यावेळेस ती घराबाहेर पडली, ज्यावेळेस तिचं पूर्णपणे डिग्री सर्टिफिकेट तिला मिळालं, पूर्णपणे तिची इंजिनिअरची डिग्री झाली, त्यावेळेस ती पुण्याच्या सिटीमध्ये जॉबसाठी गेली. तिथे इंटरव्ह्यू दिला. ती हुशार असल्यामुळे तिला जॉब ही चांगला मिळाला. पण बघा, तिथं राहायची सोय नव्हती, कोणीही तिचं नातेवाईक नव्हतं. त्यावेळेस तिने हॉस्टेलवर राहायचं ठरवलं. आणि मग मात्र तिला पदोपदी नाही, सेकंदाला तिला तिच्या आईची आठवण येऊ लागली. कारण तिथे वेळेवरच नाश्ता असायचा, तोही त्यांनी जो बनवला तोच खावा लागायचा. मग त्या नाश्त्यामध्ये कधी मीठ नसायचं, कधी ते चवीला नसायचा. तरीही भूक लागल्यावर माणसाला काहीही सुधरत नाही, जे काही समोर असेल ते खातच माणूस. मग त्यावेळेस मात्र माणसाच्या आवडीनिवडी काहीच राहत नाही, तसं समर्थ आपल्याला ते सांगतात. लवकर उठायचं, त्या वेळेत उठलं तरच नाश्ता. नंतर जेवणातही पूर्णपणे चपातीमध्ये सोडा होता, भाज्या व्यवस्थित नाही, भातामध्येही सोडा असायचा, त्यामुळे जरा काही खाल्लं की पोट बिघडायचं. त्यावेळेस पदोपदी मग तिला आईची आठवण येत होती. आणि मग मात्र तिच्या डोळ्यात अश्रू येत होते की आई मात्र आपल्याला गरम गरम सगळं काही उत्तमाचा आहार देत होती. त्यावेळेस मात्र आपण तिला काही ना काहीतरी बोलत होतो. ती उपीट केली तर म्हणायचो मला शिरा दे. जेवणामध्ये एवढे पदार्थ उत्तमाचे असले तरी आपण आवडत नाही म्हणून तिला किती त्रास देत होतो. आणि आता त्या आईची जाणीव त्या सोनाक्षीला होत होती. मग मात्र वेळेवरच हॉस्टेलवर जेवण मिळायचं, तेही तिच्या आवडीनुसार नाही, जे हॉस्टेलमध्ये बनत होतं तेच तिला खावं लागायचं. संध्याकाळीही त्यांच्या टायमातच जेवण मिळायचं. आणि मग मात्र तिची तब्येत पूर्णपणे बिघडली. मग मात्र सेकंदाला आईची आठवण येऊ लागली. बघा म्हणले समर्थ, मग ज्यावेळेस ती शिक्षण घेत होती त्यावेळेस तिला अनुभव नव्हते. ती ज्यावेळेस 4 भिंतीत बसली होती त्यावेळेस तिला अनुभव नव्हते. पण ज्यावेळेस ती शिक्षण पूर्ण करून पुण्याच्या सिटीमध्ये हॉस्टेलवर राहू लागली, जॉब करू लागली, त्यावेळेस मात्र तिला पदोपदी अनुभव येऊ लागले. पदोपदी आपल्या आईची जाणीव होऊ लागली. आपल्या आईने किती त्रास सहन केला आणि रोज आपल्यासाठी किती ती काळजी करत होती, उत्तमाचा आहार देत होती. तेव्हा तिची आपल्याला किंमत कळली नाही. बाबांची तिला आठवण येऊ लागली. बघा म्हणले समर्थ, म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, ज्यावेळेस आपल्याला अनुभव येतात, त्यावेळेस आपल्याला कसं वागायचं आणि कसं जगायचं हे कळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि मग मात्र तिने आईला कॉल केला आणि आईला सांगितलं की खरंच सॉरी, मी तुला त्यावेळेस खूप त्रास दिला आणि आता मला सेकंदाला तुझी आठवण येत आहे. आणि मग मात्र ती रडू लागली. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की ज्यावेळेस आपण घरात असतो, ज्यावेळेस आपले आई वडील आपले सर्व काही इच्छा पूर्ण करतात, त्यावेळेस त्यांची किंमत आपल्याला नसते. पण ज्यावेळेस आपण बाहेर ठिकाणी नोकरीसाठी जातो, एखाद्या ठिकाणी हॉस्टेलवर राहतो, त्यावेळेस आपल्याला पूर्ण अन्नाची किंमत कळते.
त्या नाश्त्याची किंमत कळते, त्या जेवणाची किंमत कळते. आणि बघा म्हणले समर्थ, बाहेर एवढं आपण पैसा देऊन सुद्धा उत्तमाचा आहार भेटत नाही, पण घरात पैसा न देता आपल्याला उत्तमाचा आहार भेटतो. त्यावेळेस त्या घरातल्या जेवणाची आपल्याला किंमत नसते. आणि बाहेर पैसा देऊन उत्तमाचा आहार मिळत नाही आणि मग मात्र आपल्याला त्रास होतो. म्हणून समर्थ म्हणतात की शिक्षण हे आपल्याला फक्त ज्ञान शिकवते, पण आयुष्यातील अनुभव हे आपल्याला कसं वागायचं आणि कसं जगायचं हे शिकवते, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.